नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विवेक पवार. आपण हे चॅनल UGC नेट, UGC सेट, MA पॉलिटिकल सायन्स, UPSC ऑप्शनल, JNU एंट्रन्सेस किंवा विविध परीक्षा ज्यांमध्ये पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस यूज होतो त्यांच्या तयारीसाठी सुरू केला आहे. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. आपली हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल थॉटची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये अगोदर आपण प्लॅटो, ॲरिस्टॉटल, मेकॅव्हेली, हॉब्स, लॉक, रुसो हे थिंकर्स कव्हर केलेले आहेत. या सगळ्या थिंकर्सचे लेक्चर्स मी एका प्लेलिस्टमध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थॉटच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही ते चेक करू शकता. आपला आजचा जो थिंकर आहे तो आहे JS मिल. हे काही क्वेश्चन्स आहेत जे UPSC ऑप्शनल सारख्या परीक्षेमध्ये किंवा MA पॉलिटिकल सायन्स अशा विविध डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम्स ज्या असतात त्यांच्यामध्ये येऊन गेलेले आहेत. हे लेक्चर कंप्लीट झाल्यावरती हे क्वेश्चन्स तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. आपला आजचा थिंकर जो आहे तो आहे जॉन स्टुअर्ट मिल. जॉन स्टुअर्ट मिलचा कालखंड जो आहे तो आहे 1806 ते 1873. बेस कंट्री जी आहे त्यांची लोकल कंट्री जी होती ती ब्रिटन होती. मिल कन्सिडर हिमसेल्फ ॲज डिसिपल ऑफ जेरमी बेंथम. जेरमी बेंथम जे आहेत त्यांचे शिष्य हे स्वतःला समजायचे. ही इज ग्रेटेस्ट एक्सपोनंट ऑफ लिबर्टी. स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे आपल्याला त्याचे ते चांगले पुरस्कर्ता होते, ग्रेटेस्ट पुरस्कर्ता होते. ही इज ऑल्सो ग्रेटेस्ट एक्सपोनंट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. जे आपल्याला फ्रीडम आहे स्पीच आणि एक्सप्रेशनचा संविधानामध्ये किंवा बऱ्याच साऱ्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये आज आहे, त्याचे हे ग्रेटेस्ट एक्सपोनंट होते किंवा हे पुरस्कर्ता होते. आफ्टर प्लॅटो ओनली JS मिल स्पीक्स अबाउट वुमेन. आपण बघितलं अगोदर प्लॅटोमध्ये की काही त्यांनी वुमेन्सला अधिकार दिलेले आहेत त्याच्या राज्यसंस्थेमध्ये. त्याप्रकारे प्लॅटोनंतर फक्त JS मिलच आहेत जे महिलांच्या अधिकारावर आपल्याला बोलताना दिसतात. मेजर वर्क्स ऑफ JS मिल. JS मिलचे काही महत्त्वाचे वर्क्स आहेत जे आपल्याला UGC नेट सारख्या एक्झाम्समध्ये मॅच द पेअर्स किंवा त्यांचे जे महत्त्वाचे बुक्स आहेत ऑथर्सचे त्याच्याबद्दल क्वेश्चन्स येतात. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं वर्क आहे ते आहे युटिलिटेरियनिझम 1861चं. ऑन लिबर्टी आहे 1859चं. ऑन रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट आहे 1861. ऑन सब्जेक्शन ऑफ वुमेन 1869. JS मिलचे अजून बरेच काही वर्क्स आहेत, पण आपल्याला जे पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी इम्पॉर्टंट आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं वर्क आहे युटिलिटेरियनिझम 1861चं, ज्याला आपण उपयुक्ततावाद किंवा बहुसंख्य सुखवाद असं म्हणतो. तर मग सगळ्यात पहिले आपण बघू की युटिलिटेरियनिझम म्हणजे काय. व्हॉट इज युटिलिटेरियनिझम. उपयुक्ततावाद म्हणजे काय. तर युटिलिटेरियनिझम इज अन एथिकल थेरी दॅट स्टेट दॅट बेस्ट ॲक्शन इज वन दॅट मॅक्झिमायझेस युटिलिटी. उपयुक्ततावाद ही एक नैतिक थेरी आहे जी आपल्याला सांगते की आपल्या ॲक्शन्स ज्या असतात किंवा ॲक्शन्स ज्या असल्या पाहिजे त्या सगळ्या कृतींनी उपयुक्तता वाढवली पाहिजे एखाद्या गोष्टीची. तशा प्रकारच्या कृती करणे म्हणजे युटिलिटेरियनिझम. त्याला आपण उपयुक्ततावाद, ती राजकीय संकल्पना आहे, त्याला एथिकल थेरी किंवा नैतिक थेरी आपण असं म्हणूयात. युटिलिटी इज डिफाईन्ड इन व्हेरियस वेज, युजली इन टर्म्स ऑफ वेल बिईंग ऑफ सेंटेंट एंटायटीज. युटिलिटी इज डिफाईन्ड इन व्हेरियस वेज. बऱ्याच प्रकारे युटिलिटीला डिफाईन केलं गेलं आहे, पण जे काही संवेदनशील घटक असतात ज्याला आपण सेंटिएंट एंटायटीज म्हणतो त्याच्या हिताचं लक्षात घेऊन ती डेफिनेशन्स केली जाते. जेरमी बेंथम द फाउंडर ऑफ युटिलिटेरियनिझम डिस्क्राईब युटिलिटी ॲज सम ऑफ ऑल प्लेजर्स दॅट रिझल्ट फ्रॉम ॲक्शन मायनस द सफरिंग ऑफ एनी वन इन्वॉल्ड इन द ॲक्शन. जेरमी बेंथमला आपण उपयुक्ततावादाचे जनक किंवा फाउंडर असं म्हणतो. त्यांनी त्याला डिस्क्राईब कसं केलं आहे उपयुक्ततावादाला किंवा उपयुक्ततेला. ते म्हणतात की सगळे सुख याची टोटल मायनस सफरिंग ऑफ एनी वन. एखादी सफरिंग जी दुःख देणाऱ्या गोष्टी असतील त्या मायनस करून जेव्हा एखादी ॲक्शन घडते त्याला आपण युटिलिटी किंवा युटिलिटेरियनिझम असं म्हणतो. इट वॉज बेंथम हू मेड युटिलिटेरियनिझम ॲज अ स्कूल ऑफ थॉट. एक वेगळी विचारसरणी किंवा एक वेगळी विचारसरणी म्हणून उपयुक्ततावादाला बेंथम यांनी मांडलं आहे. हेन्स बेंथम इज कॉल्ड ॲज फादर ऑफ युटिलिटेरियनिझम. तर बेंथम यांना आपण फादर ऑफ युटिलिटेरियनिझम म्हणतो किंवा उपयुक्ततावादाचे जनक असं म्हणून ओळखतो. एक स्टेटमेंट आहे एथिक्स इज सेंटिमेंट डेव्हिड ह्यूमचं. ते म्हणतात नैतिकता हे आहे एक भावना आहे. युटिलिटी इज कॅपॅसिटी टू गिव्ह प्लेजर ऑर सॅटिस्फॅक्शन. उपयुक्तता जी आहे त्याच्यात कॅपॅसिटी असते तुम्हाला सुख द्यायची किंवा समाधान तुमच्यामध्ये आणण्याची. अकॉर्डिंग टू युटिलिटेरियनिझम प्लेजर अँड पेन आर द ओनली गाईड्स. उपयुक्ततावादाच्या मते प्लेजर सुख आणि दुःख या दोनच गोष्टी माणसाच्या ॲक्शन्सला गाईड करत असतात. अकॉर्डिंग टू डेव्हिड ह्यूम एथिक्स इज नथिंग बट अ मॉरल सेंटिमेंट. डेव्हिड ह्यूम म्हणतात की नैतिकता एक दुसरं काही नसून एक नैतिक भावना आहे. इवन सच एथिक्स विल नॉट वर्क विच ओव्हरलुक प्लेजर अँड पेन.
जर एखादी नैतिक भावना असेल जी प्लेजर, सुख किंवा दुःख या गोष्टीशी रिलेटेड नसेल तर ते कामही करणार नाही. अकॉर्डिंग टू बेंथम, नेचर हॅज प्लेस्ड मॅनकाइंड अंडर द गव्हर्नन्स ऑफ टू सोवरेन मास्टर्स, प्लेजर अँड पेन. बेंथम म्हणतात की माणूस जे कुठले कार्य करतो किंवा काहीही कसाही वागत असतो किंवा आयुष्य जगत असतो त्याच्यावरती दोनच सार्वभौम मास्टर्सचा रूल असतो. तो दोनच गोष्टींचा विचार करून त्याचे कामं करत असतो. एक तर सुख असतं आणि दुःख असतं, प्लेजर अँड पेन. इट इज फॉर देम अलोन टू पॉइंट आउट व्हॉट वी ऑट टू डू ॲज वेल ॲज टू डिटरमाइन व्हॉट वी शॅल डू. बेंथमच्या मते आपण फक्त ह्या दोनच गोष्टीचे, सुख आहे आपल्या आयुष्यातलं आणि दुःख आहे, ह्या दोनच गोष्टींचा विचार करून आपलं आयुष्य जगत असतो किंवा आपल्याला भविष्यात काय करायचं आहे किंवा आपण आता काय करणार आहोत, काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या दोन गोष्टीवरती अवलंबून असतात. आपण सुख आणि दुःख या दोनच गोष्टींचा विचार करून आपल्या ॲक्ट्स मेन्शन करत असतो. अकॉर्डिंग टू बेंथम, ओनली युटिलिटी कॅन बी बेसिस अँड शुड बी बेसिस ऑफ एथिक्स बिकॉज मॅन कांट ॲक्ट अदरवाईज. बेंथम नैतिकतेची डेफिनेशनच चेंज करतात. ते म्हणतात नैतिकता ही दोनच गोष्टीवरती आधारित असली पाहिजे, त्या माणसाच्या सुख आणि दुःखावरती, आणि ते जर त्याच्यावरती आधारित नसेल तर माणूस त्या गोष्टी, मॅन जो आहे तो काम करू शकणार नाही. देर इज नो पॉईंट ॲडव्होकेटिंग सच एथिक्स विच मॅन इज अनेबल टू ॲक्ट. अशा नैतिक भावनेचं समर्थन करणे जी माणूस अवलंबनच करू शकत नाही, अशा नैतिक भावनेचं समर्थन करण्यात काहीही अर्थ नाही असं बेंथम म्हणतात. मग नैतिक भावना ज्या आहेत त्या फक्त माणसाच्या सुख आणि दुःख या दोन गोष्टीशीच रिलेटेड असल्या पाहिजे असं आपल्याला बेंथमचं व्ह्यूज समराईज करता येईल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लेजर बाय बेंथम. मग प्लेजर जे आहे, सुख आहे, आनंद आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत महत्त्वाच्या बेंथमनी मांडलेले ते आपण बघूयात. प्लेजर इज प्युअरली अ क्वांटिटेटिव्ह टर्म. त्यांच्या मते, बेंथमच्या मते, प्लेजर जे आहे, सुख किंवा आनंद जो आहे ते एक संख्यात्मक कृती आहे किंवा संख्यात्मक ॲक्शन आहे. देर इज नो कन्सेप्ट ऑफ क्वालिटी. याच्यामध्ये काही गुणवत्ता नावाची गोष्ट नसते. आयदर देर इज मोर प्लेजर ऑर लेस प्लेजर. ते म्हणतात की प्लेजर जे आहे, सुख आणि आनंद, त्याचे फक्त दोनच प्रकार, एकतर जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात. देर इज नथिंग लाईक इन्फेरियर ऑर सुपेरियर प्लेजर. वरिष्ठ किंवा कनिष्ठ सुख अशा प्रकारचं कुठलंही सुख नाही की कनिष्ठ सुख असेल किंवा वरिष्ठ सुख असेल, एकतर जास्त आहे किंवा कमी आहे. इन वर्ड्स ऑफ बेंथम, पुष्पिन इज ॲज गुड ॲज पोएट्री. म्हणजे त्यांचं, बेंथमचं असं म्हणणं आहे की एखादा खेळ खेळून जर टेनिस तेवढंच गुड आहे जेवढं बॅडमिंटन आहे, तेवढंच व्हिडिओ गेम पण चांगला आहे. कुठलीही गोष्ट त्यांनी ते पुष्पिन इज ॲज गुड ॲज पोएट्रीचं उदाहरण दिलं आहे. पण तुम्ही कोणतीही गोष्ट कम्पेअर करा, ते म्हणतात सुख सगळं सारख्याच प्रकारचं असतं. कुठलंही कनिष्ठ किंवा वरिष्ठ प्रकारचं सुख असे काही प्रकार सुखमध्ये नाही आहेत. सुख फक्त जास्त असू शकतं किंवा कमी. सिन्स प्लेजर डू नॉट डिफर इन क्वालिटी, पर्सन्स ऑल्सो डू नॉट डिफर इन क्वालिटी. मग हे सुख जे आहे किंवा आनंद जो आहे याच्यामध्ये जर क्वालिटीमध्ये डिफरन्स नाही आहे तर हे सुख अनुभवणारे जे पर्सन्स आहेत, जे व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये पण काही क्वालिटीचा डिफरन्स नाही आहे, सगळे सेम आहेत. बेंथम डज नॉट बिलीव्ह इन थिअरीज लाईक सम आर मेन ऑफ रिझन, सम आर मेन ऑफ ॲपेटाईट. आता हे रिझन क्लास, ॲपेटाईट क्लास, सोल्जर क्लास जे आपण प्लॅटोमध्ये बघितलं होतं, तुम्ही प्लॅटोचं लेक्चर जर रिवाईज करसाल तर तुमच्या लक्षात येईल की प्लॅटोनी सेग्रिगेट केले होते लोकांना त्यांच्या क्वालिटीजनुसार. काही लोक मेन ऑफ रिझन होते, काही सोल्जर क्लास होता आणि काही ॲपेटाईट क्लास होता. तर बेंथम म्हणतो की आता तुमच्या प्लेजर्स अनुभवण्यामध्ये, आनंद अनुभवण्यामध्ये जर फरक नाही तर या माणसांमध्ये काही फरक नाही, सगळे माणसं सारखे आहेत. त्याच्यामुळे तो त्या थिअरीजवरती बिलकुल बिलीव्ह करत नाही. म्हणजे बेंथम प्लॅटोच्या सेग्रिगेशन ऑफ पीपल जे आहे, त्यांनी जे क्लासिफिकेशन ऑफ पीपल केलं वेगवेगळ्या क्लासमध्ये, त्याचं बिलकुल समर्थन करत नाही. सगळ्या लोकांना इक्वली ट्रीट करतो. अकॉर्डिंग टू बेंथम, स्टेट शुड फॉलो सच पॉलिसी विच गिव्स मॅक्झिमम हॅपीनेस टू मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल. बहुसंख्य सुखवाद याला आपण म्हणतो की जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त आनंद कसा देता येईल याची काळजी राज्याने घेतली पाहिजे. राज्य किंवा एखादी पॉलिसी बनवत आहे राज्य किंवा स्टेट ज्याला म्हणतो आपण, ते एखाद्या पॉलिसीज किंवा जे फंक्शन करत असेल सरकार, त्या फंक्शन्समध्ये लोकांच्या मॅक्झिमम हॅपीनेसचा, जास्तीत जास्त आनंदाचा किंवा सुखाचा विचार केला पाहिजे जास्तीत जास्त लोकांचा. द ओनली वे स्टेट कॅन ब्रिंग मॅक्झिमम हॅपीनेस इज बाय मिनिमम इंटरफेरन्स इन इकॉनॉमी बिकॉज दिस विल क्रिएट मोर वेल्थ इन द इकॉनॉमी. मग कशा प्रकारे मॅक्झिमम हॅपीनेस, जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त प्रकारे सुखी ठेवणार सरकार? तर मिनिमम इंटरफेरन्स, कमीत कमी हस्तक्षेप करणे अर्थव्यवस्थेमध्ये. त्याच्यामुळे काय होईल, जास्तीत जास्त संपत्ती आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तयार होईल. हे बेंथमचं मत आहे. बेंथम ऑल्सो डिवाइस्ड फेलिसिफिक कॅल्क्युलस टू कॅल्क्युलेट टोटल प्लेजर अँड टोटल पेन.
मग बेंथम म्हणतो की आता हे प्लेजर जे आहे, सुख जे आहे, हे जर संख्यात्मक आहे, प्रमाणित आहे, तर याचं प्रमाण मोजण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे. म्हणून त्यांनी फेलिसिफिक कॅल्क्युलस नावाची एक कन्सेप्ट तयार केली होती, ज्याच्यामध्ये तो कमी जास्त, किती कमी किती जास्त हे त्याच्यात आपण मोजू शकलो असतो. बेंथम त्याच्या ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ ग्रेटेस्ट नंबर या टेक्स्टसाठी फेमस आहे. मग या सगळ्या उपयुक्ततावादाला क्रिटिसिझममधून जावं लागलं. उपयुक्ततावादाची खूप टीका झाली. युटिलिटेरियनिझम केम अंडर क्रिटिसिझम फ्रॉम सोशलिस्ट अँड ह्युमॅनिटेरियन. जे समाजवादी किंवा मानवहितवादाशी संबंधित जे लोक होते, या सगळ्या लोकांनी भरपूर टीका केली उपयुक्ततावादाची. कार्ल कॅरेल नावाचे काही जे लोक होते, त्यांनी युटिलिटेरियनिझमला लिटरली पीक फिलॉसॉफी म्हणून सुद्धा डिस्क्राईब केलं. मग मिलला ह्या गोष्टी सगळ्या सहन होणार नव्हत्या, कारण त्यांनी बेंथमचा तो शिष्य त्यांनी स्वतःला गृहीत केलं होतं. सो मिल यूज टू कन्सिडर हिमसेल्फ ॲज डिसिपल ऑफ बेंथम अँड बाय दॅट टाईम युटिलिटेरियनिझम केम टू क्रिटिसाइज्ड ॲज पीक फिलॉसॉफी. आता जर लोक बेंथमनी मांडलेल्या फिलॉसॉफीला पीक फिलॉसॉफी म्हणायला लागले, तर ते शिष्याला सहन नाही झालं. मग J.S. मिल पुढे येतो युटिलिटेरियनिझमला सपोर्ट करायला. तर कशा प्रकारे सपोर्ट करतो किंवा ॲडव्होकेट करतो ते आपण बघूयात. हाऊ J.S. मिल रिवाइव्स युटिलिटेरियनिझम. इन ऑर्डर टू रिवाइव्ह युटिलिटेरियनिझम, पुनर्जीवित करण्यासाठी ही उपयुक्ततावादाची जी संकल्पना आहे, नैतिक संकल्पना किंवा थेरी जी आहे, याला पुनर्जीवित करण्यासाठी J.S. मिल काय करतो की ग्रीक स्कॉलर्स जे आहेत, सॉक्रेटिस आणि प्लॅटो, यांच्या आयडियाज त्याच्यामध्ये मिक्स करतो. ही मिक्सेस आयडियलिझम विथ मटेरियलिझम. म्हणजे ज्या सगळ्या गोष्टींना बेंथम विरोध करत होता, त्या गोष्टी त्यांनी त्या मटेरियलिझम, भौतिकवादामध्ये आदर्शवाद मिक्स केला. दॅट इज वाय इट इज सेड दॅट मिल हॅज डिस्ट्रॉयड युटिलिटेरियनिझम. मग काय झालं, उपयुक्ततावाद जी संकल्पना बेंथमनी मांडली होती, ती वाचवायसाठी मिल आला, पण त्यांनी त्याच्यामध्ये आदर्शवाद, ज्या गोष्टीचा विरोध बेंथम करत होता, ती मिक्स केली भौतिकवादामध्ये. आणि त्याच्यामुळे असं म्हणतात की मिलनी ती पूर्ण संकल्पनाच डिस्ट्रॉय केली, नष्ट केली. मग असं म्हणतात की मिल वॉज पीटर हू डिनायड हिज मास्टर. मिल पीटर होता, ज्याने त्याच्या मास्टरचाच विरोध केला किंवा विश्वासघात केला. पीटर कोण होता, तर मोस्ट इम्पॉर्टंट डिसिपल होता जीसस क्राइस्टचा. जीसस क्राइस्ट जे होते त्यांचा खूप महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा शिष्य पीटर होता. म्हणून मिलला पण तोच पीटर म्हटलं जातं, ज्याने त्याच्या मास्टरला दगाबाजी केली आहे. फॉर बेंथम प्लेजर इज क्वांटिटेटिव्ह whereas for Mill pleasure do not only differ in quantity, they also differ in quality. बेंथमसाठी सुख जे होतं ते संख्यात्मक होतं, त्याच्यामध्ये काही गुणात्मक ते गोष्टी नव्हत्या. पण मिल त्याच्यामध्ये गुणात्मक दृष्टिकोन आणतो. तो म्हणतो याच्यामध्ये गुण पण असतात, सुख जे आहे त्याच्यामध्ये गुणही असतात आणि ते संख्यात्मक पण आहे. म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्ही गोष्टी मिल त्याच्यामध्ये आता आपल्याला क्वालिटी इंट्रोड्यूस करताना दिसतो. फॉर बेंथम not only pleasure differ in quality, even person do not differ in quality. On the other hand, Mill suggests that person also differs in quality. आता काय होतं, अगोदर बेंथमनी क्वालिटी नावाची गोष्टच ठेवली नव्हती सुखामध्ये. तो फक्त त्याला क्वांटिटी म्हणून पकडत होता, एकतर जास्त सुख किंवा कमी सुख. सगळ्यांचं सुख अनुभवण्याची क्षमता त्यांनी सारखी ठेवली होती. पण मिल आता त्याच्यामध्ये क्वालिटी इंट्रोड्यूस करतोय. त्याच्यामुळे काय होतं की मग लोकांमध्ये पण क्वालिटी चेंज होणार. पर्सन ऑल्सो डिफर्स इन क्वालिटी. जे इक्वॅलिटी बेंथमनी तयार केली होती सुख अनुभवण्यामध्ये, ती इक्वॅलिटी मिलमध्ये नष्ट होते. म्हणून मिल काय म्हणतो की सम आर सॉक्रेटिस. काही लोक जे आता क्लासिफिकेशन प्लॅटोचं जे आहे ते बेंथमनी पूर्ण मोडीत काढलं होतं, पण J.S. मिलनी त्यांचाच उपयोग करून युटिलिटेरियनिझमला वाचवायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांच्या क्लासिफिकेशनचं त्याला सपोर्ट करावाच लागणार. त्याच्यामुळे तो म्हणतो की सम आर सॉक्रेटिस. काही लोक असतात ते सॉक्रेटिस असतात आणि काही लोक सॉक्रेटिससारखे असतात, हुशार असतात किंवा बौद्धिक प्राणी असतात. आणि सम आर पिग्स, मॅन ऑफ ॲपिटाईट. जे काही लोक असतात ते फक्त पिगसारखे असतात. किंवा जे क्लासिफिकेशन दिलं आहे प्लॅटोने, त्या क्लासिफिकेशनचं समर्थन मिल आपल्याला करताना दिसतो, कारण त्यांनी क्वालिटी नावाची गोष्ट त्याच्यामध्ये आता इंट्रोड्यूस केली उपयुक्ततावादामध्ये. वन्स मिल ॲक्सेप्ट प्लेजर ॲज द क्वालिटेटिव्ह टर्म्स ही रेंडर्स फेलिसिफिक कॅल्क्युलस युजलेस ॲज क्वालिटी कांट बी मेजर्ड. आता मिलनी काय केलं की सुखाला गुणात्मक दर्जा दिला आहे, फक्त संख्यात्मक नाही. फक्त संख्यात्मक असतं तर मोजता आलं असतं, पण ते गुणात्मक झाल्यामुळे आता दर्जा त्याचा मोजला नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे फेलिसिफिक कॅल्क्युलस नावाची जी टर्म आहे, जी सुख मोजण्यासाठी बेंथमने तयार केली होती, ती पूर्णपणे मिल मोडीत काढतो. आता J.S. मिल रिडिफाईन्स युटिलिटी. तो आता पुन्हा परिभाषित करायचा प्रयत्न करतो युटिलिटीला, उपयुक्ततेला.
आता फॉर बेंथम अँड मिल युटिलिटी ॲटस्टिक फॉर ऑल एथिकल क्वेश्चन, जेवढेही नैतिक प्रश्न आपल्याला पडतात त्या सगळ्यांचं उत्तर काय आहे बेंथम आणि मिलच्या मते, तर युटिलिटी आहे, उपयुक्तता आहे. हावेवर मिल मॉडिफाईज द कन्सेप्ट ऑफ युटिलिटी, पण उपयुक्ततेची डेफिनेशन दिलेली आहे. बेंथमने जी उपयुक्ततावाद मांडला होता त्याला पूर्णपणे मिल मॉडिफाय करतो. फॉर मिल देर इज नीड टू मेक डिफरन्स बिटवीन प्लेजर अँड हॅपीनेस. आता मिल परत दोन नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करतो. त्यांनी डिफरन्शिएट केलं आहे प्लेजर आणि हॅपीनेसमध्ये. हॅपीनेस इज सुपेरियर टू प्लेजर, म्हणजे आनंद जे आहे ते सुखापेक्षा सुपेरियर आहे, वरिष्ठ आहे. प्लेजर इज मटेरियलिस्टिक, हॅपीनेस इज नॉट मटेरियलिस्टिक. प्लेजर जे आहे ते भौतिकवादी आहे किंवा उपयुक्ततावादामध्ये त्याचं महत्त्व होतं बेंथममध्ये, पण इथे आता हॅपीनेसला महत्त्व मिल देताना दिसतो. प्लेजर इज सॅटिस्फॅक्शन ऑफ ॲपिटाईट अँड हॅपीनेस इज सॅटिस्फॅक्शन ऑफ सोल. मिल म्हणतो की प्लेजर जे आहे, सुख जे आहे फक्त तुमचं भूक शांत करेल, पण हॅपीनेस जे असतं, जे अल्टिमेट आनंद आहे तो तुमचं सॅटिस्फाय काय करतो, सोल, आत्मेला सॅटिस्फॅक्शन देतो. इफ प्लेजर इज गेन्ड बाय एक्सपिरियन्स, हॅपीनेस इज गेन्ड बाय सॅक्रिफाईस. मिल म्हणतो की प्लेजर जे आहे, सुख जे आहे ते तुम्हाला अनुभवातून मिळतं, ते तुम्हाला प्राप्त करावं लागतं, पण आनंद जो आहे तो एखादी गोष्ट त्यागून पण मिळू शकतो. हॅपीनेस इज गेन्ड बाय सॅक्रिफाईस, त्याग केल्याने तुम्हाला आनंद मिळतो एखाद्या वेळेस. मिल टेक्स द प्रोग्रेसिव्ह व्ह्यू ऑफ मॅन. मिलने माणसाचा प्रगतशील स्वभाव मांडलेला आहे. इनिशियली मॅन मे हॅव बीन डॉमिनेटेड बाय ॲपिटाईट बट ग्रॅज्युअली मॅन बिकेम रॅशनल. तो म्हणतो अगोदरच्या काळात माणसावरती त्याच्या भुकेने नियंत्रण केलं असेल, त्याला प्लेजरची गरज भासली असेल, पण काळांतराने तो बौद्धिक त्याचा दृष्टिकोन वाढला आणि त्यांनी हॅपीनेसला महत्त्व द्यायला सुरुवात केलं. दस मिल इन इज एफर्ट टू प्रोटेक्ट बेंथमिझम ही ॲक्च्युली डिस्ट्रॉयड द व्हेरी फाउंडेशन ऑफ बेंथमिझम. म्हणजे मिल आला तर होता बेंथमला प्रोटेक्ट करण्यासाठी, किंवा त्याचा जो गुरु होता, शिष्य बनून ते उपयुक्ततावाद जी आहे संकल्पना आपल्या गुरुनी मांडलेली ती वाचवायचा प्रयत्न करण्यासाठी मिलने बरेच प्रयत्न केले. पण ते प्रयत्न करत असताना त्यांनी जे फाउंडेशन होतं, ज्या आधारावरती ती पूर्ण थिअरी बेस्ड होती युटिलिटेरियनिझमची, तीच मिलने पूर्ण नष्ट केली. दुसरं महत्त्वाचं वर्क जे आहे ते आहे ऑन लिबर्टी 1859चं. लिबर्टी इज कोर व्हॅल्यू ऑफ लिबरलिझम अँड नो वन बिफोर J.S. मिल हॅज प्रोव्हाइडेड द सिस्टमॅटिक व्ह्यू ऑफ लिबरल कन्सेप्ट ऑफ लिबर्टी. जे आपण उदारमतवाद आपली जेव्हा सिरीज सुरू होईल पॉलिटिकल आयडिओलॉजीची, राजकीय संकल्पनांची, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये घेऊयात आणि J.S. मिलचा रेफरन्स पण तेव्हा येईल. पण लिबर्टीची कोर व्हॅल्यू आहे, जी महत्त्वाची व्हॅल्यू जी आहे लिबरलिझममध्ये, उदारमतवादामध्ये स्वतंत्र्याची जी व्हॅल्यू आहे ती J.S. मिलच्या अगोदर कोणीही एवढ्या सिस्टमिकपणे मांडलेली नाही, किंवा एवढ्या सिस्टमॅटिक पद्धतीने J.S. मिलच्या अगोदर स्वातंत्र्याची जी थेअरी आहे ती आतापर्यंत कोणीच मांडली नव्हती. क्लासिकल लिबरलिझम स्टार्टेड विथ जॉन लॉक. जो उदारमतवाद आहे त्याच्यामध्ये काही प्रकार असतात, तर सगळ्यात पहिला होतं की शास्त्रीय उदारमतवाद. तर शास्त्रीय उदारमतवाद जो आहे, क्लासिकल लिबरलिझम जे आहे ते जॉन लॉकपासून सुरू होतं आणि आपल्याला ते मिलमध्ये एकदम डीपमध्ये जे मिलने सगळ्यात जास्त सिस्टमॅटिक पद्धतीने एक्सप्लेन करताना आपल्याला दिसतं. क्लासिकल लिबरलिझम डेव्हलप्ड इन टू 2 डायरेक्शन्स. शास्त्रीय उदारमतवाद जो आहे त्याला 2 डायरेक्शन, 2 दिशामध्ये त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे. इनिशियली इट वॉज डॉमिनेटेड बाय ट्रेडिशन ऑफ नॅचरल राईट्स. आपण बघितलं हॉब्स, लॉक आणि रुसोचं तुम्ही कंपॅरिझन बघा किंवा त्यांच्या पर्टिक्युलर लेक्चर्स बघा, त्याच्यामध्ये ट्रेडिशन ऑफ नॅचरल राईट्स होतं. मग एक परंपरा चालत आली होती ज्यामध्ये ते नैसर्गिक अधिकार किंवा नैसर्गिक हक्क काय आहेत माणसांचे त्याच्याबद्दल बोलत होते. पण जे हळूहळू काय झालं की शास्त्रीय उदारमतवाद जो आहे त्याच्यामध्ये उपयुक्ततावादाचे महत्त्व वाढत गेलं. इट वॉज J.S. मिल हू रिइस्टॅब्लिश द सेंट्रलिटी ऑफ लिबर्टी. मग या सगळ्या गोष्टी उपयुक्ततावादाकडे धावत असताना मिलच होता ज्यांनी माणसाच्या स्वातंत्र्याला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. ही एस्टॅब्लिश दॅट लिबर्टी इज सुपेरियर टू युटिलिटी. मग तो म्हणतो की J.S. मिल काय म्हणतो आपल्याला की लिबर्टी जे आहे, स्वातंत्र्य जे आहे ते उपयुक्ततावादापेक्षा किंवा उपयुक्ततेपेक्षा वरिष्ठ आहे किंवा महत्त्वाचं आहे. इन हिज बुक ऑन लिबर्टी मिल हॅज डिस्कस्ड डिफरंट ॲस्पेक्ट ऑफ लिबर्टी. मिलचं जे पुस्तक आहे ऑन लिबर्टी 1859चं, त्याच्यामध्ये त्यांनी डिफरंट ॲस्पेक्ट्स, वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे घटक जे असतात लिबर्टीमधले स्वातंत्र्यातले ते डिस्कस केलेले आहेत. वाय लिबर्टी? मग का बरं स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं उपयुक्ततेपेक्षा? कारण लिबर्टी इज कंडिशन ऑफ प्रोग्रेस. जर माणसाला विकास करायचा असेल तर त्याची एक कंडिशन ती आहे, ती महत्त्वाची अट आहे लिबर्टी. त्यासाठी
लिबर्टी इज एसेन्शियल फॉर फुल डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. माणसाच्या पर्सनॅलिटी जी आहे, व्यक्तिमत्वाचा जो विकास करावा लागतो माणसाला, त्याच्यासाठी त्याला स्वतंत्र असणं गरजेचं आहे. लिबर्टी इज नॉट ओन्ली इंडिव्हिज्युअल गुड, इट इज सोशल गुड. हे व्यक्तिगत हितासाठीच गरजेचं नाही आहे, माणसाचे फक्त वैयक्तिक चांगला होण्यासाठी किंवा त्याच्याच पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटसाठी नाही आहे, तर एक सामाजिक हित पण त्याच्यामध्ये आहे. जर स्वतंत्र असलं लोकांना तर इट विल बेनिफिट स्टेट ॲज वेल ॲज सोसायटी. याच्यामध्ये दोघांनाही फायदा होईल, समाजालाही फायदा होणार आहे आणि राज्यसंस्थेला पण. In words of Mill, a state which dwarfs its men in order that they may be more docile instruments in the hands even for beneficial purpose will find that with small men no great things can really be accomplished. मिल काय म्हणतो की तुम्ही जर लोकांना स्वातंत्र्य दिलं नाही, त्यांना कोंडून ठेवलं किंवा त्यांना त्यांच्या व्यक्त करण्याचा अधिकार कुठलाच दिला नाही, तर तुम्हाला तुमच्याच लोकांना छोटं करून काही मिळणार नाही आहे, तर ते ॲटोमॅटिकली देशाला इफेक्ट करणार आहे. कारण देश पण छोटा होणार आहे, देशाची पण किंवा त्या राज्याची पण प्रगती हळू होणार आहे, ज्या प्रकारे त्या लोकांची होईल. नो स्टेट बिकम ग्रेट विथ स्मॉल पीपल बिकॉज नो ग्रेट थिंग्स कॅन बी अचिव्ड बाय दिस स्मॉल पीपल. मिल म्हणतो की कुठलंही राज्य जे आहे ते स्वतःच्याच लोकांचे अधिकार कमी करून मोठं होत नसतं. त्याला जर मोठं व्हायचं असेल तर त्याला लोकांचे अधिकार जे आहेत किंवा स्वातंत्र्य जे आहे ते पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात द्यावं लागणार. मग शूड देअर बी एनी लिमिट ऑन लिबर्टी ऑफ मॅन. मग स्वतंत्र जर द्यायचं तर किती अफाट प्रमाणात द्यायचं का, त्याच्यावरती मर्यादा असली पाहिजे का? तर अकॉर्डिंग टू J.S. मिल, ओव्हर हिज बॉडी हिज माइंड इंडिव्हिज्युअल इज सोवरेन. मग जर प्रश्न स्वतःच्याबद्दल असेल, त्याच्या बॉडीबद्दल किंवा त्याच्या माइंडबद्दल एकट्यापुरती मर्यादित असेल तर इंडिव्हिज्युअल सार्वभौम आहे, त्याला स्वतःला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य आहे. पण जर त्याला स्वतंत्र देऊन तर त्याच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती किंवा दुसऱ्यांना हार्म होत असेल, इजा होत असेल, त्याच्या स्वातंत्र्यावरती परिणाम होत असेल, तर ते स्वातंत्र्य J.S. मिल कोणालाच देत नाही. J.S. मिल डिवाइड्स ह्युमन ॲक्शन्स इंटू टू टाईप्स. माणसाच्या ज्या ॲक्शन्स आहेत, कृती आहेत, त्याला 2 प्रकारामध्ये J.S. मिलने डिवाइड केलेलं आहे. काही आहेत सेल्फ रिगार्डिंग ॲक्शन्स आणि अदर रिगार्डिंग ॲक्शन्स, म्हणजे काही स्वतःशी संबंधित ॲक्शन्स कृती असतात आणि काही दुसऱ्यांशी संबंधित. मग स्वतःशी संदर्भित म्हणजे त्याच्यामध्ये हार्म टू सेल्फ, तुम्ही जर एखादी गोष्ट करसाल स्वतःशी संबंधित तर त्याने तुम्हालाच नुकसान होईल. आणि अदर रिगार्डिंग्स म्हणजे जिथे दुसऱ्यांना काही हार्म होत असेल ती गोष्ट करून, तर त्या अदर रिगार्डिंग्स ॲक्शन आहे. स्टेट कॅनॉट ॲक्ट विथ हार्म टू सेल्फ. ज्या सेल्फ रिगार्डिंग ॲक्शन्स आहेत, जे स्वतःशी संबंधित कृती आहेत, तिथे स्टेटला किंवा राज्याला हस्तक्षेप करण्याची गरज नाही, तिथे त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. पण एखाद्या गोष्टीने किंवा कृतीने माणसाच्या दुसऱ्यांना हार्म होत असेल, दुसऱ्या लोकांच्या स्वातंत्र्याला, तर तिथे राज्याने हस्तक्षेप करायचा आहे. अशा प्रकारे माणसाच्या लिबर्टी जे आहे, स्वातंत्र्याला, मिलने डिवाइड केलेल्या 2 टाईपमध्ये. जर ते स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला इफेक्ट करत असेल तर अशा प्रकारचं स्वातंत्र्य मिल देत नाही. मिल टॉक्स अबाउट निगेटिव्ह लिबर्टी, नकारात्मक स्वातंत्र्याबद्दल मिलने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. J.S. मिल ऑन फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. भाषण आणि अभिव्यक्तीची स्वतंत्रता जी आहे त्याच्याबद्दल मिलचं काय मत आहे? तर अकॉर्डिंग टू मिल, मोस्ट इम्पॉर्टंट राईट इज फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. मिल म्हणतो जेवढे अधिकार तुम्ही दिलेले आहेत, जेवढं स्वातंत्र्य तुम्ही देत आहेत, त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. कारण बिसाइड दिस मिल ऑल्सो रिकमेंड फ्रीडम ऑफ टू मेक असोसिएशन अँड फ्रीडम टू ॲक्ट ऑन ओन आयडिया. अजून एक दुसऱ्या प्रकारच्या स्वातंत्र्याचं मिल सपोर्ट करतो, ज्याला आपण असोसिएशन बनवायचं किंवा फ्रीडम टू ॲक्ट ऑन ओन आयडिया किंवा संघटना बनवायचा जो अधिकार आहे त्याला पण त्यांनी महत्त्व दिलं आहे. मग का बरं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इज मोस्ट प्रेशियस ऑफ ऑल राईट्स? का बरं अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा भाषण करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यात महत्त्वाचं आहे? इट इज मोस्ट प्रेशियस गिफ्ट ऑफ गॉड टू मॅन. मिल म्हणतो की हे गिफ्ट आहे, भाषण करण्याचं किंवा एक्सप्रेस करण्याचं आपल्या गोष्टी देवाने दिलेलं आपल्याला गिफ्ट आहे. आउट ऑफ ऑल स्पीशीज, जेवढ्या प्रजाती आहेत त्या सगळ्यांमध्ये बोलण्याची आणि कम्युनिकेट, संभाषण किंवा एक दुसऱ्याशी बोलण्याची, आपल्या भावना व्यक्त करण्याची भाषे थ्रू, ही जी कला आहे किंवा हे जे गिफ्ट आहे हे देवाने कुठल्याच स्पीसीसला, प्रजातीला दिलेलं नाही, फक्त मानवजातीलाच हे मिळालेलं आहे. म्हणून या गिफ्टशी रिलेटेड जे स्वातंत्र्य आहे ते सगळ्यांना मिळालंच पाहिजे असं मिल सपोर्ट करतो. अकॉर्डिंग टू मिल, मेजॉरिटी शुड लिसन टू मायनॉरिटी. इवन वेन ऑल हॅव वन व्ह्यू अँड सिंगल पर्सन हॅव डिफरंट व्ह्यू, ही शुड बी अलाउड टू स्पीक. मिल म्हणतो की मेजॉरिटी, जरी तुम्ही 10 लोक आहेत, 10 लोकांपैकी 8 लोक एका मतावरती रेडी झाले असतील, तरी पण त्यांनी त्या 2 लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे.
इवन वेन ऑल हॅव वन व्ह्यू अँड सिंगल पर्सन हॅव डिफरंट व्ह्यू, ही शुड बी अलाउड टू स्पीक. दे विल नॉट सपोर्ट, बिकॉज काय होईल, त्यांनी काय होईल, तुम्ही जर त्याला बोलण्याचा अधिकार दिला तर दोन गोष्टी होतील, एक तर त्याचं चुकलं असेल किंवा बरोबर असेल, तर ते तुम्ही ऐकून घेण्याची एक क्षमता त्याच्यात असते. त्यांना बोलण्याचा अधिकार मिलने दिला आहे. द वे वी विल नॉट सपोर्ट द टायरनी ऑफ वन ओव्हर ऑल, वी कॅनॉट ऑल्सो जस्टिफाय द टायरनी ऑफ ऑल ओव्हर वन. टायरनी म्हणजे काय, तर जुलूमशाही. ज्या प्रकारे आपण एकाची जुलूमशाही सगळ्यांवरती सहन करत नाही, त्याच प्रकारे सगळ्यांची जुलूमशाही जी आहे ती एकावरती आपण सहन नाही किंवा लादायला नाही पाहिजे. अशा प्रकारचे मत जे.एस. मिल फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनवरती व्यक्त करतो. जे.एस. मिल इज इन्फ्लुएन्स्ड बाय ग्रीक थिंकर्स लाईक सॉक्रेटिस. सॉक्रेटिसच्या विचारांचा जे.एस. मिलवरती प्रभाव आपल्याला दिसतो. डायलॉग इज द ओनली वे टू अंडरस्टँड द राईट ऑर रॉंग. संभाषण आहे, जे सॉक्रेटिसने आपल्याला डायलेक्टिक्सची मेथड दिली होती, त्याला महत्त्व देताना जे.एस. मिल दिसतो. तो म्हणतो की त्याच्याच थ्रू आपण काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, हे डायलॉग थ्रूच आपल्याला संभाषणा थ्रूच कळू शकतं. ट्रूथ विल ऑटोमॅटिकली इमर्ज, देर इज नो पॉईंट पोस्टपोनिंग द इमर्जन्स ऑफ ट्रूथ. जे.एस. मिल म्हणतो की खरं जे आहे ते कधी ना कधी तर समोर येणारच आहे. मग ते समोर लोटून, त्याचं ढवळाढवळ करून ते पुढे लोटून काही फायदा नाही आहे. वी डू नॉट नो फ्रॉम वेअर द ट्रूथ विल इमर्ज. आपल्याला माहीत नाही ते कुठून बाहेर येईल. हेन्स मिल सजेस्ट दॅट इवन पर्सन हू इज कन्सिडर्ड ॲज मॅड शुड बी अलाउड टू स्पीक. म्हणून जे.एस. मिल काय म्हणतो की ते 10 लोक आहेत, त्यांच्यामध्ये जे 2 लोक आहेत त्यांना पण बोलण्याचा अधिकार आहे. एखादा मूर्ख माणूससुद्धा असेल त्यालाही बोलण्याचा अधिकार मिल देतो. कारण देर इज नो हार्म इफ यू अलाउ टू अदर्स टू स्पीक. त्यांनी काही नुकसान होणार नाही आपलं कोणाचं ऐकून. सपोज यू आर राईट, समजा तुम्ही बरोबर होते आणि पुढचा माणूस चुकीचा होता, तर तो शांत बसेल आणि ऐकून घेईल. बट इफ दॅट पर्सन वॉज स्पीकिंग ट्रूथ, जर त्या 8 लोकांच्या पेक्षा तर 2 लोकांमधला एक माणूस जर बरोबर बोलत होता, स्टील इट इज बेनिफिशियल बिकॉज इट इज अन ऑपॉर्च्युनिटी टू करेक्ट अवर सेल्फ. मग कसं आहे की ते एकटा जर बरोबर बोलत होता, 8 चुकीचे होते, तरी पण काही चुकलं नाही आहे, आपला फायदाच आहे, आपण ते करेक्ट करू शकतो आता. दस जे.एस. मिल कॅन बी कॉल्ड ॲज अ ग्रेटेस्ट एक्सपोनेंट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. म्हणून जे.एस. मिलला आपण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सगळ्यात मोठा पुरस्कर्ता म्हणून म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो. जे.एस. मिल ऑन रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, जे प्रतिनिधी सरकार असते. अकॉर्डिंग टू जे.एस. मिल, डेमोक्रेसी इज बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. जे.एस. मिल डेमोक्रेसीचा सपोर्ट करतो, लोकशाहीचा. का बरं? अकॉर्डिंग टू मिल ओनली डेमोक्रेसीज गिव्ह लिबर्टी टू मॅन. तर मिलच्या मते फक्त लोकशाहीमध्येच माणसाला स्वातंत्र्य मिळतं. लिबर्टी इज प्री कंडिशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ मॅन विच इन्क्लूड डेव्हलपमेंट ऑफ स्टेट. आपण अगोदर बघितलं की लिबर्टी, स्वातंत्र्य जे आहे ते व्यक्तिमत्व विकासासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे माणसाला. त्याला स्वतंत्र असणं गरजेचं आहे. विच इन्क्लूड डेव्हलपमेंट ऑफ स्टेट. मग माणसाचा विकास झाला तर ऑटोमॅटिक राज्याचाही विकास होईल. इन मॉडर्न कॉम्प्लेक्स सोसायटीज रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इज अनअवॉइडेबल. रुसोमध्ये आपण बघितलं, तो डायरेक्ट डेमोक्रेसीचं समर्थन करतो. पण आजच्या मॉडर्न कॉम्प्लेक्स सोसायटीज ज्या आहेत, म्हणजे आपण बघतो की आजचा आधुनिक गुंतागुंतीचा समाज आहे पूर्ण, त्याच्यामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी असणं शक्य नाही. तिथे आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट अनअवॉइडेबल आहे, ते असलंच पाहिजे. दस मिल इज चॅम्पियन ऑफ डेमोक्रेसी. मिलला आपण लोकशाहीचा चॅम्पियन म्हणून घोषित करू शकतो. विथ रिस्पेक्ट टू कॉलोनीज लाईक इंडिया, मिल प्रिफर्ड बेनेवलंट डिस्पोटिझम. इंडिया त्या टायमाला कॉलनीज होत्या, तिथे इंडियामध्ये ब्रिटिश लोकांचा रूल होता. तेव्हा मिलने तिथे काय सांगितलं आहे की कॉलनीज ज्या आहेत, वसाहती आहेत भारतासारख्या, तिथे तुम्ही डेमोक्रेसी लगेच लागू करू नका. कारण देर आर सर्टेन प्री रिक्विसिट फॉर इंट्रोड्युसिंग डेमोक्रेसी. काही पूर्वअपेक्षित गोष्टी आहेत ज्या तिथे असल्या पाहिजे ऑलरेडी. त्यांना तुम्ही डायरेक्ट डेमोक्रेसी देऊ नाही शकत. डेमोक्रेसी विदाऊट डेमोक्रेटिक कल्चर. तिथे जर डेमोक्रेटिक कल्चरच नसेल, लोकशाही संस्कृतीच नसेल पहिल्यापासून, आणि तुम्ही जर तिथे लोकशाही आणत असाल किंवा लोकशाही त्यांना दान करत असाल, तर ते चुकीचं होईल. पीपल शुड बी कमिटेड फॉर द प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी. लोकांना जे आहेत ते लोकशाहीचे तत्त्व जे आहेत किंवा प्रिन्सिपल्स जे आहेत महत्त्वाचे, ते माहीत असले पाहिजे, तरच तुम्ही तिथे लोकशाही आणू शकता. पीपल should be committed for the principle of democracy then to introduce democracy according to J.S. Mill. According to him, democracy is not free gift to be distributed. डेमोक्रेसी हे काही गिफ्ट नाही आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही फ्री डिस्ट्रीब्यूट कोणालाही देत सुटसाल. पीपल हॅव फॉट लॉंग स्ट्रगल टू गेट डेमोक्रेसी. म्हणजे एका बाजूला J.S. मिल म्हणतो की डेमोक्रेसी चांगली आहे, बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे,
पण ते डेमोक्रेसीला वाचवायसाठी ते त्याच्याकडेच ठेवायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो कुणाला देऊ नका तुम्ही फ्रीमध्ये, जिथे लोकांना ते कारण लोकांनी खूप मोठा स्ट्रगल केला आहे त्याच्यामध्ये, डेमोक्रेसी नावाची जी गोष्ट आहे ती मिळवण्यामध्ये. त्याच्यामुळे तो म्हणतो की कॉलनीज ज्या आहेत इंडियासारख्या, तिथे डेमोक्रेसी तुम्ही देऊ नका किंवा आणू नका. J.S. Mill was fearful that democracy will get converted into tyranny of majority. तो त्याला भीती वाटत होती की जुलूमशाहीमध्ये कन्वर्ट होईल डेमोक्रेसीचं, सगळ्या लोकांचं राज्य ज्याला म्हणतो आपण, की डेमोक्रेसी नष्ट होईल अशी त्याला भीती वाटत होती. इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द फ्युचर ऑफ डेमोक्रेसी, मिल प्रपोज्ड फॉलोइंग रिफॉर्म्स. मग लोकशाहीचं भविष्य जे आहे ते जपण्यासाठी, कारण मिलला भीती वाटत होती लोकशाही टिकण्याची किंवा लोकशाही नष्ट होण्याची, तर मिलनी काही सुधारणा सांगितल्या होत्या लोकशाहीमध्ये करायला. द कन्सेप्ट ऑफ वेटेड वोटिंग. मग त्याच्यामध्ये काय होतं की एव्हरीवन टू बी गिवन वन वोट, बट दोज हू आर एज्युकेटेड अँड पॉझेस प्रॉपर्टी शुड बी गिवन मोर दॅन वन वोट. म्हणजे जर सगळ्यांना सारखा अधिकार होता मतदानाचा, प्रत्येकाला एक वोट होतं, पण जो एज्युकेटेड असेल आणि त्याच्याकडे प्रॉपर्टी असेल तर त्याला एकापेक्षा जास्त मतदानाचा अधिकार. प्लुरल वोटिंग. पर्सन शुड हॅव राईट टू वोट इन ऑल सच कॉन्स्टिट्युन्सी व्हेर ही हॅज प्रॉपर्टी. मग तो काय म्हटला की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आता, कोणाकडे ह्या मतदारसंघात प्रॉपर्टी असेल त्या मतदारसंघामध्ये, तर जेवढ्या ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी आहे तेवढ्या ठिकाणी त्यांना मतदानाचा अधिकार मिल द्यायला सांगतोय. प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन इन्स्टेड ऑफ मेजॉरिटेरियन रिप्रेझेंटेशन. प्रोपोर्शननुसार रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे, हे आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करू. ग्रेटर पॉवर टू हाऊस ऑफ लॉर्ड्स. हाऊस ऑफ लॉर्ड्स जे होतं त्या काळात ब्रिटनमध्ये, त्याला जास्त पॉवर द्या असं मिलचं म्हणणं होतं. ओपन बॅलेट रॅदर दॅन सिक्रेट बॅलेट. राईट टू वोट टू वुमन. वुमनला मतदानाचा अधिकार त्याने द्यायला सांगितला आहे. J.S. मिल ऑन सब्जेक्शन ऑफ वुमेन. महिलांवरती जर सगळ्यानंतर आपण बघितलं अगोदरच की प्लॅटोनंतर सगळ्यात जास्त काम महिलांवरती J.S. मिलनेच केलं आहे त्यांना स्वातंत्र्य देण्याचं. आफ्टर प्लॅटो इट वॉज मिल हू वॉज कन्सर्न विथ द राईट्स ऑफ वुमेन. अकॉर्डिंग टू मिल ऑल फॉर्म्स ऑफ स्लेवरी हॅज बीन. सगळ्या प्रकारची गुलामगिरी जी आहे ती नष्ट झालेली आहे, पण ही गुलामगिरी जी आहे महिलांची ही अजून पण सुरू आहे असं मिलचं मत होतं. स्लेवरी ऑफ वुमेन इज अनयुनिव्हर्सल फिनॉमिना. हे जागतिक गोष्ट आहे, सगळीकडेच सुरू आहे जगामध्ये असं त्याचं म्हणणं होतं. महिलांची जी गुलामगिरी आहे, जस्ट बिकॉज इट इज युनिव्हर्सल डझंट मीन इट इज राईट. जे सगळीकडेच होत आहे याचा अर्थ ते बरोबर आहे असं कधीच नसतं. ही वॉज ॲडव्होकेट ऑफ वुमेन पार्टिसिपेशन इन पब्लिक स्पेअर. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये महिलांच्या सहभागाचा मिल पुरस्कर्ता होता. आपण बघितलं त्यांनी महिलांना वोटिंगचा पण अधिकार दिला होता. वुमेन पार्टिसिपेशन इज गुड फॉर वुमन ॲज वेल एज सोसायटी. त्याचं म्हणणं होतं महिलांसाठीच चांगलं नाही तर समाजासाठी सुद्धा हिताचं आहे. मिल अटॅक्स द आर्ग्युमेंट दॅट वुमेन आर नॅचरली वर्स ॲट सम थिंग्स दॅन मेन अँड शुड बी देअरफॉर बी डिस्करेज ऑफ फॉरबिडन फ्रॉम डुईंग देम. अँड ही सेज दॅट वी सिम्पली डू नॉट नो व्हॉट वुमेन आर कॅपेबल ऑफ बिकॉज वी हॅव नेवर लेट देम ट्राय. आपण नेहमी म्हणतो की नाही वुमेन्स कॅपेबल नाहीत या गोष्टीला मिलने अटॅक केला आहे आणि त्यांना थांबवून ठेवा, त्यांनी या गोष्टी केलेल्या नाही. आणि आपण असं जज करूच शकत नाही, जर एखाद्याने ती गोष्ट केली नाही याचा अर्थ त्याला ती जमत नाही. वी कांट स्टॉप वुमेन फ्रॉम ट्राईंग थिंग्स बिकॉज दे माईट हॅव नॉट एबल टू डू देम. आणि त्याला ती जमतही नसेल एखाद्या व्यक्तीला, वुमेनला ती गोष्ट, याचा अर्थ आपण त्यांना ती ट्राय करण्यापासून पण थांबू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मिल वुमन लिबर्टीवरती बोलताना खूप स्ट्रॉंगपणे तिचे मत मांडताना दिसतो. मग मिलच असा थिंकर आहे ज्यांनी वुमेन्सच्या राईट्सवरती स्पष्टपणे लिखाण केलेलं आहे प्लॅटोनंतर. मिल फेल्ड दॅट इमॅन्सिपेशन अँड एज्युकेशन ऑफ वुमेन वुड हॅव पॉझिटिव्ह बेनिफिट फॉर मेन ऑल्सो. तुम्ही जर महिलांची सुटका केली त्या गुलामगिरीमधनं तर आणि त्यांना शिक्षित केलं तर याचा फायदा पुरुषांना पण होणार आहे. द स्टिम्युलस ऑफ फिमेल कॉम्पिटिशन. जी तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होईल, फिमेल्स पुढे येतील, मग कॉम्पॅनियनशिप, इक्वल एज्युकेटेड लोक सहवासात राहतील एक दुसऱ्यांच्या, फॅमिलीज एज्युकेटेड राहतील, विल रिझल्ट इन ग्रेटर इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ ऑल. यांनी काय होईल की सगळ्यांचा बौद्धिक विकासामध्ये मदत होईल, एक बौद्धिक समाज तयार करण्यामध्ये आपण वाटचाल करू. ही स्ट्रेस्ड द इन्सिडियस इफेक्ट ऑन द कॉन्स्टंट कंपॅनियनशिप ऑफ अनएज्युकेटेड वाईफ ऑर हजबंड. जर अनएज्युकेटेड वाईफ असेल तर या सगळ्या गोष्टींचे परिणाम काही चांगले होणार नाही आहेत भविष्यामध्ये, किंवा आपण एक चांगला समाज तयार करू शकणार नाही असं मिलचं मत होतं. बाय इमॅन्सिपेटिंग वुमेन मिल बिलीव्ड they would be better able to connect on an intellectual level with their husband, thereby improving relationship. मिल म्हणे महिला जर सुशिक्षित असल्या, त्या शिकलेल्या असल्या, त्या डेव्हलप झाल्या तर ते चांगल्या प्रकारे त्यांच्या हजबंडला ओळखू शकतील, कारण ते बौद्धिकदृष्ट्या विकसित झालेले आहेत. मग त्या दोघांमध्ये एक चांगल्या प्रकारची रिलेशनशिप तयार होईल.
एकंदरीत सगळ्या गोष्टींनी काय होणार आहे तर एक चांगला बौद्धिक समाज तयार होऊ शकतो. आणि चांगल्या समाजाची गरज आपल्याला सगळ्यांना आहे, त्याच दिशेने सगळे वाटचाल करत आहोत. त्याच्यामुळे मिलनी कॉन्सन्ट्रेट केलेत त्याचे व्ह्यूज वुमेनच्या लिबर्टीवरती. इवन गांधीजींचे आपल्याला थॉट्स जर बघितले तर गांधीजी म्हणतात वुमेन इज कंपॅनियन ऑफ मॅन गिफ्टेड विथ इक्वल मेंटल कॅपॅसिटी. गांधीजींनी सुद्धा वुमेन अपलिफ्टमेंट किंवा इक्वॅलिटी ऑफ वुमेनवरती स्टेटमेंट दिलेलं आहे. ते म्हणतात की महिलांना सुद्धा सारखीच बौद्धिक क्षमता त्यांच्यामध्ये आहे. तर मग आपण सुद्धा हे प्रयत्न केला पाहिजे समाजात वावरताना की सगळ्यांना सारखे अधिकार द्यावे, आपण त्यांना वागताना सारखं ट्रीट केलं